काय पर्सनल टॉक चालू होता, माझा नवरा, माझं. बापरे. ए जेनी, मला खरंच सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू असतं ग? म्हणजे क्लायंट अशा गप्पा मारत मारत असतात आणि तू ऐकतेस का ते सगळं? का आपलं काम करता करता काहीतरी विरंगुळा पाहिजे म्हणून बोला बोला तुम्ही बोला. काय चालू असतं तुझ्या डोक्यात? म्हणजे अगं, म्हणजे ती काय बोलली ऐकलंस ना? तिच्या नवऱ्याने काहीतरी कंपनीत क्लायंट आणून दिला महत्वाचा आणि त्यासाठीची सक्सेस पार्टी म्हणून ती तयार व्हायला आली होती ना. हे सगळं ऐकायचं ना जेनी. आता गप्पा मारतेच तर नीट कान लावून तरी ऐक. सो आपण हे बघितलं पाहिजे की आपले बिग बीज कोण आहेत, बिग क्लायंट्स कोण आहेत, त्यांचा आपल्या बिझनेससाठी काही फायदा होतोय का याचाही विचार करायला पाहिजे ना. आता तू एक काम कर, ही जी क्लायंट होती त्यांचं नाव, नंबर आणि असे जे बिग क्लायंट्स आहेत ना त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट दे मला. पण मी असं कधी काउंट नाही केलंय. बरं ठीक आहे, तू एक काम कर, सगळ्या क्लायंट्सची लिस्ट दे, मी बघते काय करायचं ते. आपण ज्या रिसॉर्टसाठी एवढे फेस पॅक्स बनवले होते ना, तर त्या सगळ्याचा हिशोब मला पाहिजे, हिशोबाचा डिटेल्स मला पाहिजे, तर ते पण दे. हा, पण लिपस्टिक मध्ये मेणाचा वापर करण्याची गरजच काय आहे? आपण गाईचं तूप लावून ओठांची काळजी करू शकतो की. गाईचं तूप? इव, यू मीन टू से घी? येस, घी. घी खूप चांगलं असतं लिप केअर साठी. आणि सुलोचना, लिपस्टिक काय फक्त लिप केअर साठी नाही वापरत, तर लिपस्टिक ही लिप्स हायलाइट करायला पण वापरतात. अँड वॅक्स मुळे ना लिपस्टिक कन्सिस्टंट राहतं. इवन लिपस्टिक लावायला सुद्धा सॉफ्ट होते. जेनी, मी खरंच इम्प्रेस झाले. आमच्या बरोबर तू सुद्धा असाइनमेंट करतेस? येस, यू आर ऍब्सोल्युटली राईट ॲश. मी तर म्हणते तुम्हीच आम्हाला सांगा लिपस्टिक मध्ये कशी बेटरमेंट करता येईल. ते मने असाइनमेंट कम्प्लीशन को हेल्प करते. पण आपण सुधारणा सुचवणं अपेक्षित आहे. हा, मला काय वाटतं माहितीये ना, हर्बी कंपनीच्या ज्या लिपस्टिक्स आहेत ना त्याच्यात नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा वापर जास्त आहे. म्हणजे आता आपण सजेशन देणार आहोत ना, आणि आपण जर नॅचरल इन्ग्रेडियंट्सचं नाव सजेस्ट केलं तर. पण अश्विनी, वॅक्स खूप प्रकारचे असतात आणि कुठल्या टाईपचं मीन्स कुठल्या प्रकाराचं वॅक्स यूज करायला अलाउड आहे हे आपल्याला कसं कळणार? मला फक्त एवढंच माहितीये की लिपस्टिक मध्ये वॅक्स वापरतात. आम्हाला सरांनी काही नोट्स दिलेत, त्यात बघते. ओझो किराइट, अजून एक वॅक्स वापरतात, बिस वॅक्स आणि कॅन्डेलिला. अशा प्रकारचे हे 3 वॅक्स असतात. पण हर्बीची उत्पादनं तर नैसर्गिकच आहेत. आपण ह्यात नवीन काय सांगायचं? सुलोचना, आपण ह्या नोट्स ना जरा डिटेल्स मध्ये बघूया, म्हणजे आपल्याला आयडिया येईल. हे बघ, लिपस्टिक मध्ये ना जास्त सिंथेटिक डाय वापरलंय आणि याच्यात ना वॅक्सचं प्रमाण पण जास्त आहे. कलर साठी आपण बीटरूटचा ज्यूस वापरू शकतो किंवा गुलाब पाणी. आणि मग अशी तू म्हणालीस ना की वॅक्सच्या बदल्यात आपण गाईचं तूप आणि कोकम बटर वापरू शकतो. सुलोचना, हो, ही छान कल्पना आहे. आपण हेच सुचवूयात. मी अशाच अजून घटक पदार्थांचा विचार करते. चालेल. आपल्या प्लॅनची फर्स्ट स्टेप सक्सेसफुल झाली तर आय न्यू इट. शिल्पी कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता टेंडर भरणार. पण सर, तुम्हाला इतकी खात्री कशी? शिल्पीला माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही. ती फक्त माझी एम्प्लॉई नव्हती, शी वॉज मोर दॅन दॅट. आय वॉज इन लव्ह विथ शिल्पी. लग्न करणार होतो मी तिच्याशी. सो तिच्या सवयी, तिचे वीक पॉइंट्स, ती कसा विचार करते हे मला व्यवस्थित माहिती आहे. एनिवेज, लेट्स गो टू स्टेप 2. शिल्पी कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते
या सगळ्याची इन्फॉर्मेशन हवी आहे मला. हो सर. आणि तिचा फोन ट्रेस झाला पाहिजे. तिचे सगळे फोन कॉल्स रेकॉर्ड व्हायला पाहिजे. हो सर. गुड. तुम्हाला काही कळतं की नाही किती रात्री फोन करताय? काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुम्हाला? हो तुमच्या मॅनर पेक्षा काम मोठं आहे आणि अर्जंट आहे. काय झालंय? हो तुम्ही जो माल बाजूला ठेवायला सांगितलाय ना त्याचा ऍडव्हान्स पाठवा ना. हे बघा, टेंडरचं स्टेटस मला अजूनही कळलेलं नाहीये. ते कळलं की मी तुम्हाला सांगते. हो त्या मालासाठी दुसरी पार्टी आली आणि तुमचं कन्फर्म नसेल ना तर तो माल मला पार्टीला देता येईल. नाही नाही, असं नाही करता येणार. थांबा जरा. उद्या सकाळपर्यंत मला टेंडरचं स्टेटस कळेल, मग मी कळवते ना तुम्हाला. प्लीज. हो मॅडम, असं गिराईक नाही सोडू शकत. अहो हा माल संपला ना तर पुढचा लॉट कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच काय ते बोला. किती ऍडव्हान्स द्यायचा आहे? 20,000 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, मी उद्या सकाळी 8च्या ट्रान्सफर करते. सॉरी मॅडम. अहो दुसऱ्या पार्टीला आम्ही थांबवून नाही ठेवू शकत. आत्ता ट्रान्सफर करणार असाल ना तर लगेच करा. ठीक आहे, करते मी ट्रान्सफर. आणि हो अजून एक, हा ऍडव्हान्स रिफंड होत नाही. पण पुढे जाऊन जर तुम्ही कॅन्सल केलात ना ऑर्डर तर पैसे परत मिळणार नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गुड. आता नेक्स्ट स्टेप पण झाली. पैसे आले की लगेच मला कळवा. आता नेक्स्ट अपॉइंटमेंट साठी कधी येऊ? आता नेक्स्ट अपॉइंटमेंट तुम्ही फोन करूनच या. कारण काय आहे ना, सध्या पार्लरमध्ये जरा जास्तच रश असते आणि तुम्ही आलात आणि तुम्हाला सर्व्हिसेस वेळेत नाही मिळाला तर मग उगाच तुम्हीच डिसअपॉइंट व्हाल ना. म्हणून म्हणलं की फोन करून मगच या. नाही, तुम्ही कधीही या, पण फोन करून आलात तर बेटर. बट तसा काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सो मच. वेलकम. शिल्पी, तू क्लायंटला असं का सांगितलंस? कारण जेनी, तू आता खूप जास्त बिझी होणार आहेस. तुला खूप काम लागणार आहे. आपल्याला ही पार्लर मधली पण जरा जागा फ्री करावी लागणार आहे आणि ही नाही पुरली तर दादाच्या ऑफिस मधली थोडीशी जागा सुद्धा वापरावी लागणार आहे. कळलं का तुला? काय चाललंय? हाय. हे तुम्हाला दोघींना माहिती आहे काय झालं? आज आम्ही ना हेअर पॅकचं टेस्टिंग कसं करायचं ते शिकलो. ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांपेक्षा आपण आपले प्रोडक्ट किती मनापासून तयार करतो ना. म्हणजे काय माहितीये ना, ते मास प्रोडक्शन करण्याच्या नादात अगं केमिकल यूज करतात. आणखीन एक आज ना एक मॉडेल सुद्धा आली होती. म्हणजे तिला हेअर पॅक लावून झाल्यानंतर तिने इतके रिव्ह्यू छान दिले, म्हणजे त्यांना माहित असतं ना कसं काय बोलायचं ते. मागे मी जेव्हा टेस्टिंग करत होते घरी तेव्हा कुणालाच काही नीट सांगता आलं नाही. सो आपण पण ना नेक्स्ट टाइम एक असं मॉडेल हायर केली पाहिजे. ते बरं ऐक ना, तू जे काही सांगतेस ना ते जाम इंटरेस्टिंग आहे. मला ऐकायचंय खरं तर. पण हा एक महत्वाचा फोन आहे, हा घेते आणि त्यानंतर एक गुड न्यूज देते तुम्हा लोकांना. हॅलो, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. बोला ना. व्हॉट? अहो तुम्ही असं कसं करू शकता? पण अहो नाही, मी ते नीट भरलं होतं. ऑफकोर्स भरलं होतं आणि आमचं प्राइसिंग पण कमी होतं. शक्य आहे का? हॅलो हॅलो. काय झालं शिल्पी? कुणाचा फोन होता? एक मिनिट. हे इम्पॉसिबल आहे. असं कसं काय झालं? शिल्पी काय झालं ग? हे बघ, तुम्हाला जरा नीट सांगशील का? वहिनी, आपलं टेंडर. कोणतं टेंडर अगं? वहिनी अगं, तू नको नको म्हणत असताना सुद्धा मी तुझ्या प्रोडक्टसाठी टेंडर भरलं होतं. ते टेंडर आपल्या हातातून गेलंय. काय झालं? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टरांनी सांगितलं की बेबी एकदम ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे आणि ग्रोथ पण व्यवस्थित होती आहे. अगं पण मला त्यांना भेटायचंय. डॉक्टरांकडे आज पेशंटचा खूप लोड आहे आणि तसंही डॉक्टरांनी सोनोग्राफी झाल्यानंतर सांगितलं मला की सगळं अगदी व्यवस्थित आहे, तब्येत ठीक आहे, बेबीची ग्रोथ पण व्यवस्थित आहे. सो ओव्हरऑल सगळं छान आहे. ठीक आहे, रिपोर्ट आले की निघू आपण. थांबूया बाहेर मग? आपण
रिपोर्ट आले की आधी मी बघणार आणि मग आपण घरी जाऊया. घरी हो. का ग, काय झालं? नाही म्हणजे माझं असं म्हणणं होतं की ह्या एरियात आलो आहोत आपण तर ओके ओके, आलं लक्षात. पाणीपुरी की आईस्क्रीम? आईस्क्रीम. तुला कसं कळलं रे? तुला आज ओळखतो मी. चल. अरे थांब, येतेस की? हे जवळ होतं ना? हो येत आवडतं. पण शिल्पी, दिस इज अनफेअर यार. का? अगं सोनोग्राफी करताना बाळाच्या बाबांना बाहेर उभं करतात ही लोक. ठीक आहे बाबा, उघडून दे ना. मी ना नेक्स्ट टाइम डॉक्टरांना सांगेन की नेक्स्ट टाइम तुला सुद्धा आत घ्या म्हणा. चालेल ना? मग काय? पण हा आता ते रिपोर्ट्स आलेत ते जरा नीट वाचून घे. रिपोर्ट बघून काय करणार आहे? जाऊ दे, नेक्स्ट विजिटला बघू. मला पण सध्या जरा आईस्क्रीम वर फोकस करू देत. खूप कमाल लागतात. मला इतकं खावंसं वाटत होतं ना. क्रेविंग झालं तू आणून दिलंस त्यामुळे अजून भारी वाटतंय. तुझी सवय काय मला नवीन आहे का? तुला आठवते संजूच्या वेळेला रात्री 2 वाजता तुला बन मस्का खावासं वाटत होतं. हो, कुठे कुठे फिरलो होतो आपण, शेवटी एक हॉटेल सापडलं. पण मला तू बनमस्का दिलास त्या दिवशी. मला खायचाच होता. जाम वैतागला होता बंडू. दुसऱ्या दिवशी मला वाटतं तुझं कोर्टात हिअरिंग पण होतं. पण एवढा बनमस्का खायचा सॉरी. काय आहे फोन मध्ये लक्ष देतो तू? काय सॉरी म्हणतात त्याला? ठीक आहे, जरा नीट उभी राहायचं. हा, कमिंग बॅक टू द टॉपिक. तर तू वैतागला होतास खूप, पण खूप मला फालुदा खायचा होता, बनमस्का खायचा होता, अजून काय 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 खायचंच होतं बाबा. हे पण विद्युत, संजूच्या वेळी डॉक्टरांच्या प्रत्येक अपॉइंटमेंटला तू यायचास. यावेळी तू येशील का नाही असं कळत नव्हतं म्हणजे मला. म्हणून शिल्पी, अगं हे आपलं बाळ. मला तुझ्या एक्सरसाइज, त्याच्यानंतर तुझं डाएट सगळं लिहून घ्यायचंय, कळलं? हो चालेल, ये ना ग, काहीच प्रॉब्लेम नाही. शिल्पी, तुला डॉक्टर काय म्हणाले की बाळाचं सगळं ओके, रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून? हो ऑफकोर्स असंच म्हणाले होते. काय झालंय? शिल्पी, रिपोर्ट नॉर्मल नाही आहेत, त्यात प्रॉब्लेम आहे. व्हॉट? कसं शक्य आहे हे? डॉक्टरांनी मला स्वतः सांगितलं की रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, बेबीची ग्रोथ व्यवस्थित आहे, सगळं ओके, सगळं नॉर्मल, सगळं छान आहे. आणि असं कसं काय म्हणजे? शिल्पी, यात लिहिले बाळाची ग्रोथ नीट होत नाहीये. बघू. त्याच्या बर्थ डिफेक्टची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. असं सगळं असताना डॉक्टर बोलू कसे शकतात की सगळं नीट आहे म्हणून? मला काही कळतच नाहीये. मला डॉक्टरांनी सरळ सरळ तोंडावर सगळं सांगितलं की सगळं ओके. हे कसं शक्य आहे मग? काय होतं शिल्पी? काय झालं ग? सावकाश. ताई, खरं तर ना मी हॉस्पिटलमध्ये हे रिपोर्ट बघायला हवे होते. त्या बॉटबॉयने मला रिपोर्ट दिले ना, तेव्हाच कळलं असतं ना, तर मी तेव्हाच डॉक्टरांना भेटलो असतो. शिल्पी, बरं वाटतंय का? शिल्पी, इथे एवढे प्रॉब्लेम असताना आपण काय करत होतो? आपण आईस्क्रीम खात होतो. मला काय माहिती विद्युत, असं सगळं असेल. मी सांगतेय ना तुला, डॉक्टरांनी मला असं सांगितलं अरे लिटरली की सगळं ठीक आहे. मग मी तरी हे प्रेशर तुला का देणार? आणि मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? शिल्पी, तुला आहे ना कुठच्याही गोष्टीचा सिरियसनेसच नाहीये. असं नाहीये विद्युत, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं मग काय, एकतर सोनोग्राफीसाठी तुम्हाला आत घेऊन नाही गेली, डॉक्टरांनी सुद्धा मला आत नाही घेतलं. आता त्यात माझा काय दोष आहे बरं? अगं आपल्या बाळाला काय झालं तर कसं करायचं आपण? एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे बघ विद्युत, शिल्पीची ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालली आहे त्या चांगल्या डॉक्टर आहेत. आणि जर काही प्रॉब्लेम असला असता तर त्यांनी तुम्हाला बोलावलं असतं, बसवलं असतं आणि काहीतरी सांगितलं असतं ना. तसं काहीच केलं नाही ना. हे बघ, हे आपण इथे सगळं डिस्कस करण्यापेक्षा ना आपण डॉक्टरांना जाऊन आता भेटूया. शी इज राईट. आपण हे बोलण्यात वेळ नको घालूया, आपण डॉक्टरांना जाऊन भेटूया. चल. नीट ठेवायला पाहिजे. मी पण येते तुमच्या बरोबर. याचं एन्व्हलप कुठे ते पण घे. हा, चल चल वहिनी. विद्युत, ऐक ना,
मला ना हा सगळा जरा गोंधळच वाटतोय. डॉक्टर काय म्हणाल्या की शिल्पीचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मग हा रिपोर्ट तुमच्याकडे कुठून आला? तुला नक्की काय म्हणायचंय? हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय. मुद्दामून? जर तुला काय वाटतंय ना तर मला पण जाणून घ्यायला आवडेल की हे कोण करतंय. म्हणजे बघ ना, टेंडरचा घोळ, त्याच्यानंतर हा सोनोग्राफीचा घोळ, दोन्ही शिल्पेशी कनेक्टेड आहेत. आणि मला असं वाटतं या दोन्ही गोष्टींचं ना एकमेकांशी काहीतरी कनेक्शन आहे. पण ताई, असं कोण आणि का करेल ग? कदाचित कुणाला तरी शिल्पीला त्रास द्यायचा असेल म्हणून. त्रास म्हणजे? हे बघ, ते मलाही माहित नाही. बरं, एक काम कर, तू उद्या घरी येतोच आहेस ना, राखी पौर्णिमा येतं. मग आपण ना नंतर सविस्तर बोलूया. आणि येते वेळी माई अप्पाला घेऊन ये. पण हा, त्यांना ह्यातलं काहीही सांगू नको, उगाच काळजी करत बसतील. आणि संजूलाही आण, मी जेवणाचं करेन. तेव्हा मी आधी सकाळी इथे ये आणि मग कोर्टात जाईन. आणि जेवणाचं वगैरे तू काय करत बसू नकोस. ऑलरेडी ते पार्लर आणि कॉलेज हँडल करताना तुझी खूप दगदग होते. उद्या रक्षाबंधन आहे, तुला असंच पाठवणार आहे का मी? बरं बाई, ठीक आहे ठीक आहे, उद्या बोलू आपण. चालेल, तू जा व्यवस्थित. बाय. त्या व्यक्तीचा लवकरात लवकर मला शोध घ्यावा लागेल. सर, एक नवीन माहिती मिळाली. बोल. सर, ते एका नवीन डीलवर काम करतात. व्हॉट? कोण आहे हा नवीन डीलर? तू व्यवस्थित माहिती दे मला. सर, हे ते डील्स. ही काय माहिती आहे? अर्धवट माहिती आहे सगळी. याच्यावर फक्त एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, बाकी काही नाही आहे. आणि कसली डील आहे ही, हेही कळत नाहीये. आणि कोण आहे हा नवीन डीलर? मला या सगळ्याची माहिती हवी आहे. तुला अर्धवट माहिती काढण्याचे पैसे देत नाही मी. व्यवस्थित इन्फॉर्मेशन काढून दे तू मला. सॉरी सर, मी काढतो माहिती. नको, काही गरज नाहीये त्याची. पाहिली मी तू काय माहिती काढून देतोयस ती. निघ इकडून, माझं मी बघून घेईन. हॅलो. ए, सायफुकू नाही ग, दायफुकू. अरे देवा, याला आता बंधुप्रेम म्हणायचं की तू शिक्षा करतेस त्याला? अहो काय बाबा हे, तुम्ही नका डिंगल करू माझी. तेच तर कर. ताई, बाय द वे, खीर एकदम अप्रतिम झाली हा. मला जाताना डब्यात दे, मी संध्याकाळी स्वीट डिश म्हणून खाणार आहे. हो, अरे देईन मी तुला, डब्यातही देईन. आणि कुकू, आपला शिल्पी, हे तुझा हाय हुकूम मस्त झालाय. माझ्या ठेव पण ठेव, मी संध्याकाळी जाईन. अशी नसते हा कॉम्प्लिमेंट दादा, अजिबात अशी नसते. मम्मी मला कस्टर्ड संपले, मला डायफुकू पाहिजे. बघितलं, याचंच फक्त माझ्यावरती प्रेम आहे. ह्यानी करेक्ट नाव घेतलं, दायफुकू. करेक्ट शोभून दिसतोस हा माझा मुलगा. तुझा मुलगा बिलगा काय नाही, भूक लागली आहे त्याला. माझ्याकडे हा हाय हुकू. का चिडवताय तिला? तुम्ही काय म्हणताय ते दायफुकू दायसुकू कशासाठी ना? ओके, म्हणजे तू पण सामील आहेस का या सगळ्यांमध्ये? हा, अच्छा, सगळ्यांचा मिळून प्लॅन आहे. ग्रेट. मंड्या, त्याच्यानंतर हे पण खा खीर. शिल्पी, बाहेर जाऊन घे ना. वहिनी, काय चाललंय हे सगळं? अगं, सणासुदीच्या दिवशी आपण घरी बसायचं सोडून इकडे का आलोय? अगं, सणापेक्षा पण खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे? तुझ्या डीलरशी बोलली होतीस ना फोनवर, त्याला इथे भेटायला आलोय आपण. हे बघ, झालं आपलं काम. हा इथे काय करतोय बहिणी? पण माझा अंदाज मात्र खरा ठरला. हॅलो. हा, पोचलोय मी. कुठे आहे तुमचं ऑफिस? अहो, माझं ऑफिस नाही, माझं दुकान आहे. मी दुकानातच बसलोय. दुकान? बरं, काय आहे तुमच्या दुकानाचं नाव?
सुंदर रद्दीवाला. चला पटपट, वेळ नाहीये माझ्याकडे. गाडीत बसा. गाडीत बसा. विक्रम, हे सगळं करून काय साध्य करणार आहेस तू? मला काही सांगू नका. गप्प गाडीत बसा. माझी माणसं आली ना तर काय होईल सांगता येत नाही. आणि तुम्हाला इथे वाचवायला कोणी येणार नाहीये. अरे, प्रेम करतोस ना तिच्यावर, कसा आहेस तू? तिच्या ह्या अवस्थेत तरी असं नको करूस तू. शिल्पीचं आणि माझं रिलेशन ज्यामुळे तुटलं ना त्याच्याबद्दल मला 0 फिलिंग्स आहेत, 0. त्यामुळे गाडीत बसा. एकदा सांगितलेलं तुला नाही बसणार, कळत नाही का तुला? गाडीत बसा. नाही बसणार. नाहीतर मला तुम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवायला लागेल. नाही बसणार. अरे विक्रम, जोपर्यंत यांचे भाऊ जिवंत आहेत ना तोपर्यंत यांच्यावर डोळे वर करून बघायचं नाही, कळलं? ताई तुम्ही मागे व्हा. तुमच्याशी मी नंतर बोलतो, आधी याच्याशी बोलतो. दादा, बरं झालं. त्याचं काय करायचं आता? त्याचं काय करायचं माझ्यावर सोड. आता याला घेऊन जातो पोलीस स्टेशनला. आता जबानी पण हात देईल आणि गाडी पण हात चालवेल. ए भामट्या विक्रम, चल. चल बस गाडी, चल आज गाडीत. तर बस सिद्धी. वहिनी, तुम्ही राखी रेडी ठेवा. घरी आल्यावर मी राखी बांधतो. ओके, आलोच. चल. काय सगळं? अरे पण तुम्ही लोक इकडे कसे काय अचानक? महत्वाचं काम आहे असं सांगून ऐन सणाच्या वेळेला ताई जेव्हा बाहेर पडली ना तेव्हाच मला डाऊट आला. मी सगळे डॉट कनेक्ट करायला लागलो. काहीतरी असलंच महत्वाचं काम असल्याशिवाय ताई आपल्या प्रेग्नेंट नंदीला घेऊन बाहेर पडणार नाही याची खात्री होती मला. आणि म्हणून आम्ही सुद्धा घरात काहीतरी सांगितलं आणि बाहेर पडलो. काय चाललंय सगळं अश्विनी? इतकी रेस, इतकी डेअरिंग करायची काय गरज होती? कशा झाला अश्विनी इव्हेंट्स? काय सांगू, खरंच खूप मजा आली. म्हणजे इतकी प्रोफेशनल लोक होती ना तिथे. व्हॅनिटी व्हॅन होती आणि आम्ही जेव्हा स्टेजवर बसलो ना तेव्हा सतत पाणी विचारत होते, तुम्हाला काही खायला हवंय, काही नकोय, हे पण बघत होते. खरंच. ए, त्यांनी तुला कारने ड्रॉप केलं का ग? अगं हो, ते तर सांगायचंच राहिलं. इतकी मस्त गाडी होती ना, विचारही करू शकत नाही. आणि हो अगं, आठवडाभर काम करून जेवढे आपण पार्लरमध्ये पैसे कमवतो ना तेवढे मी 1 तासात कमवले. चांगलं आहे ना. तू एक काम कर, आता हे पैसे घे आणि शॉपिंगला जा मस्त. काही काय अगं, मी हे आपल्या पार्लरच्या गल्ल्यात जमा करणार. नाही हा अश्विनी, हे तुझे पर्सनल पैसे आहेत. हे पैसे आपल्या दोघींचे आहेत. आपल्या दोघींचे म्हणजे आपल्या पार्लरचे आहेत. ओके, पण आता जेवढं जेवढं पॉसिबल होईल ना त्या इव्हेंटसाठी ना मी तुझं नाव रेकमेंड करणार आहे. आपला बिझनेस ग्रो व्हायला ह्याचा फायदाच होईल ना. ओके, आणि तू ना सगळे इव्हेंट्स घे, इथलं सगळं मी मॅनेज करेन. हो ग, म्हणजे विकेंडला तरी नक्कीच घेऊ शकते मी. हो ना? येस. कुणीतरी आलं वाटतं. या अश्विनी ताई, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोला ना. मला तुमच्या पार्लरमध्ये ना ग्रूमिंगचा कोर्स करायचा आहे. नाही हो, मी असं काही शिकवत नाही. आणि मग घ्या ना, मला तुमच्याकडून शिकायला खूप आवडेल. अहो, त्यासाठी मला आधी ट्रेनिंगचा कोर्स करावा लागेल जो मी केलेला नाहीये. आणि तुम्ही जरी माझ्याकडे शिकलात तरी त्या गोष्टीचा वापर तुम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही, कारण मी तुम्हाला सर्टिफिकेट नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्ही इथे पैसे भरून जरी कोर्स केला तरी त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. ओके, पण बाहेर ते कोर्स फार महाग असतात. तुम्ही स्टार्ट करा ना.
बाहेर पैसे देण्यापेक्षा मी तुमच्याकडे नक्कीच येईन. खरंच थँक्स तुम्ही एवढा विचार केला त्याबद्दल. पण मी जेव्हा असं काही करेन तेव्हा तुम्हाला नक्की कळवेन. तुम्ही तुमचा नंबर जेनीकडे देऊन जा. थँक्यू. अश्विनी, बिझनेस एक्सपान्शन साठी एक नवीन आयडिया. आधी अपडेट द्या, नंतर गंमत सांगा, म्हणजे शेवट गोड होईल. सर, आपल्या कोर्सच्या शेवटी प्रत्येक स्टुडंटला एका आठवड्याची इंटर्नशिप देणं गरजेचं आहे. अरे वा, ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी प्रत्येक कंपनीला आपल्या स्टुडंटची लिस्ट पाठवायला सुरुवात केली. त्यातल्या पहिल्या नामांकित कंपनीने अश्विनी वाघमारेची निवड केली असेल. दॅट्स ग्रेट. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. पण ट्रस्टी सरांच्या सांगण्यावरून त्या कंपनीने आपल्याला रिजेक्शन लेटर पाठवलं. हे चांगलं नाही झालं. आता ईशाच्या मॅटर नंतर आपल्याला ट्रस्टी सराची नाराजी हँडल करावी लागेल. अश्विनीपर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका. फिलिंग बॅड फॉर हर. सर, अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण ती कंपनी सोडल्यास बाकीच्या सगळ्या कंपन्यांनी अश्विनी वाघमारेची निवड केली आहे. तब्बल 12 कंपन्यांनी त्यांची निवड केली आहे. अरे वा, गुड फॉर अस आणि गुड फॉर देम ऑल्सो. कारण तिच्या फेमचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही अश्विनीसाठी एक कंपनी फायनल करा आणि तिचं नाव लिस्ट मध्ये टाकू नका. वी शुड टेक अ फर्म डिसिजन. येस सर. कसा झाला इव्हेंट? छान झाला अगं. आणि कॉलेज कसं चालू आहे ग? छान चालू आहे. आज प्रॅक्टिकल नव्हतं, त्यामुळे मला ब्रेक मिळाला आणि लवकर आले. अरे वा, मस्त. आणि म्हणजे कोर्स संपत आलाय का आता, का कसं? म्हणजे होईल लवकर, संपत आलंच आहे जवळजवळ. पण म्हणजे सर्टिफिकेट मिळायला अजून किती वेळ आहे साधारण? बाकीच्या पण स्टुडंट्सनी सरांना हेच विचारलं तर सप्टेंबर म्हणजे गणपती संपल्यानंतर वगैरे मिळेल. नाईस. वहिनी, मला एक सांग, आपण ते रिसॉर्टला नाही का सॅम्पल पॅक दिले होते, त्यांचा काही फीडबॅक वगैरे आला? काही फोन वगैरे त्यांच्याकडनं? नाही का अजून? वहिनी, तो डीलर आपले 20,000 रुपये काही परत करायला तयार नाहीये. पण आपण जेव्हा रॉ मटेरियल परत त्याच्याकडनं घेऊ तेव्हा तो ते पैसे ऍडजस्ट करायला तयार आहे. पण नेक्स्ट ऑर्डरसाठी अजून किती वेळ आहे असं समजायचं आपण? अगं, बाहेर सगळे बसले होते म्हणून मी तुला बोलले नाही. आज मला ना इव्हेंटचे खूप छान पैसे मिळाले. 20,000 रुपये बाजूला काढून ठेवलेत, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि हे सगळं गणूमुळेच झालं. शिल्पी, पण एक सांगू तुला, आता माझा कोर्स कंप्लीट होईपर्यंत तू काही करायचं नाही. आता फक्त आपण तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. हे बघ, खिचडी पण होतच आली, देते लगेच खायला. माझा मेकअप कोणीही केला तर थोड्याच वेळात तो ड्राय नाहीतर केकी होतो. हा मला खूपच आवडलाय. प्रोडक्टचा मारा केलाच नाही असं वाटतंय. ग्रेट. अश्विनी, तू तुझं प्रोडक्ट निवडताना काय विचार केला होतास? सर, मी यांना अगोदर विचारलं की यांची स्किन कुठच्या पद्धतीची आहे, आणि मला असं वाटलं की त्यांची पूर्ण स्किन जी आहे ती ड्राय आहे. त्याच्यामुळे मग मी सगळे ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स वापरले. आणि त्यांचा जो टी पोर्शन आहे तो थोडासा मला ऑइली वाटला, म्हणून मी तिथे अलोवेरा जेल लावले. आणि स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे हर्बल गोष्टींचा वापर जास्त केला मी. आधी त्यांनी माझ्याशी माझ्या प्रोडक्ट ॲलर्जी बद्दल विचारलं. मला ते खूप आवडलं. हे असं पण करायचं असतं का? म्हणजे माझं पार्लर आहे की नाही, म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स येतात आणि प्रत्येकाची स्किन वेगळी असते. त्यामुळे त्यांना विचारणं गरजेचं असतं की कुठल्या पद्धतीची तुमची स्किन आहे, आणि त्याच्यानुसार मग प्रोडक्ट वापरतो. म्हणजे आपण काय काय वापरणार आहोत याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं. करेक्ट. प्रत्येकाला आपापले स्किन टाईप माहीत असतात, त्यामुळे आपले प्रोडक्ट त्यांना कसे सूट होतील याचा अंदाज घेतल्याशिवाय ते यूज करायचं नाही. तुम्ही फोटोग्राफी रूम मध्ये जाऊन तुमचे क्लोजअप घ्या, कारण आमच्या स्टुडंटना ते असाइनमेंटच्या वेळी लागतात. नोटेड सर. थँक्स अश्विनी. थँक्यू सर. मी यांना फोटोग्राफी रूम दाखवतो.
अश्विनी एक हा सर. हे काय सर? तुम्हीच बघा. सर हे तर माझं इंटर्नशिपचं अपॉइंटमेंट लेटर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता नीट इंटर्नशिप करा, कारण त्यांच्या रेकमेंडेशन वरती या कोर्सची फायनल ग्रेड ठरते. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. काय गाई असं टीव्हीला बघून काय नमस्कार करतेस? अगं श्रावण महिना सुरू झालाय. या महिन्यात देवदर्शन करावं. आणि हे बघ, आपल्याला तर घर बसल्या देवदर्शन घडवतायत. खरं सांगू, कुठल्याही कामाची सुरुवात देवदर्शनाने घडली ना तर ते काम लवकर आणि चांगलं पूर्ण होतं. आणि अशा अवस्थेत नक्की देवदर्शन करावं. तू पण नमस्कार कर. आईने नमस्कार कर असं सांगितलं आणि हा फोन आला. माझं कन्फ्युजन दूर व्हावं यासाठीचाच संकेत आहे हा बहुतेक. आई थँक्यू थँक्यू थँक्यू. काय काय झालं काय? थांब थांब मी सांगते तुला. अगं तुझी पोच पावती मला मिळायला नको का? मग मला कसं काय समजणार की लाडू कसे झाले आहेत ते? आई अगं खरंच काय एनर्जी येईल तुला. अगं खरंच नकोय मला. अरे बापरे, माझी आमटी. ए आधी लाडू खा. 2 मिनिटं आमटी जास्त उकळली तर काय बिघडत नाही. बघितलं का आई, कोण जास्त हट्टीपणा करतंय? तुम्ही म्हणत होतात ना मीच फार हट्टी. आता बघा. अगं पण मी असं कुठे म्हणते मी खाणार नाही. मी फक्त एवढं म्हणते मला आता नको, मी नंतर खाईन. अश्विनी, मी सांगतोय चुपचाप खा. किती दमली आहेस तू? चेहऱ्यावर दिसतंय की नाही बाबा? अजिबात एनर्जी नाही याच्यात. चुपचाप लाडू खा आणि मग काम कर पाहिजे. अहो नाही खा. तुम्ही पण ऐकणार नाही. तुम्ही व्हेरी गुड. घे पूर्ण संपव. अजिबात ऐकत नाही. पाहिलं, आपण सांगत होतो तेव्हा काही तिने ऐकलं नाही. आता श्रेयसचं तिने बरोबर ऐकलं. श्रेयसने सांगितलं आणि अश्विनीने ऐकलं नाही, असं कधी होईल? आलीच मी. वहिनीला या डीलसाठी कन्व्हिन्स करणारी एकच व्यक्ती असू शकते. माय लास्ट रे ऑफ होप, दादा. खूप कमी प्राइस कोट करत होते. याला काय अर्थ आहे का? पार्टीशी बोलला असतं तर काही ना काही झालं असतं. काय रे पांड्या, त्या पार्टीला ना बिचारायला पैशाची गरज. त्याची काहीतरी फायनान्शियल अडचणी. मी बोललो असतं तर कमी पैशातही दिलं असतं, पण हे फायदा उचलणं झाला ना. ती कर्म इकडेच फेडायची. आणि मी ठरवलंय रे, बिझनेस करायचा ना तर व्यवस्थित करायचा, टर्म्स अँड कंडिशन्स वर करायचा, आपल्या रूल्स नाही करायचं. हे उगीच डील करायचीच आहे म्हणून वाटेल ते काही करा, कोणाचाही फायदा उचला, मला जमत नाही आणि मी करणार नाही. करेक्ट आहे तुझं. आणि सध्या प्रॉपर्टी मार्केट जरी डाऊन असलं ना तरी आपले चांगले कॉन्टॅक्ट आहेत, चांगले डील्स आहे आपल्याकडे. तू टेन्शन नको घेऊ. एक नाही तो दूसरा, कुछ ना कुछ तो मिलेगा अपने को. देख तू. हाँ यार, कुछ ना कुछ तो करना पड़ेगा. असा बिझनेस चालायला हवा रे पांड्या, नाही तर अश्विनीचं वाईट वाटतं. सगळे फायनान्सेस, सगळा खर्च, सगळं काही ती करते त्या घरात. माझ्याकडनं काहीच हातभार नाहीये रे. माझा बिझनेस जरा चालला तर तिचा थोडा तरी लोड कमी होईल रे. पण इथे काय होतच नाही, काय करावं कळत नाही. श्रेयस, तू मागच्या ते एका बिझनेस कॉन्फरन्स मध्ये गेला होता, तिथल्या कॉन्टॅक्टला टॅप करून बघ ना. म्हणजे आपण सगळ्यांची एकदा मीटिंग करूया, मग बघू 1-2 दिवसात काही ना काही होईलच. बरोबर आहे तुझं. ते सगळं टॅप करतोच येऊ, पण त्याआधी एक खूप महत्वाची मीटिंग करायची आहे. सॉरी. अंगणातली ताजी फुलं नाहीत, पण हा गजरा आहे, हा माळतीच्या केसांमध्ये. तुझी हाऊस पूर्ण करून घे दादा.
काय चाललंय तुमच्या दोघांचं? खाणं खुणं कसल्या करता एकमेकांना? नाही काही नाही, ते तुम्ही डिनरला चाललायत ना, मग मी म्हंटल त्याला काहीतरी छान ऑर्डर कर, म्हणजे वेगळं काहीतरी, महाराष्ट्रीयन नको, वेगळं वेगळं काहीतरी. खरंच का? कारण शॉपिंगला जाऊ असं ठरलं होतं ना आपलं, आणि ह्यानी अचानक डिनर प्लॅन केला आणि तू अगदी सहज तयार झालीस शॉपिंग कॅन्सल करण्यासाठी? नाही ग, म्हणजे कसं, बहिणीची शॉपिंग नंतर करता येईल ना, बायकोला घेऊन जाणं गरजेचं आहे ना. हा म्हणजे तेवढी समजूतदार आहे ना मी. त्याचं काय ना, मी तुम्हाला दोघांनाही खूप छान ओळखते. काय लपवताय माझ्यापासनं? अच्छा, नाही सांगायचंय का तुम्हाला? ठीक आहे, म्हणजे हे बघा, तुम्ही माझ्यापासनं जी गोष्ट लपवताय ती जर मला आत्ता कळली तर पुढे मला जे वाईट वाटणार आहे ना ते टळेल. हा, आता जर तुम्हाला हे लपवण्यात जरा थ्रिल वगैरे वाटत असेल तर ठीक आहे. अगं असं काही नाहीये. नाही सांगायचं तर नाही, म्हणजे मला असं वाटत होतं की माझा नवरा मला सगळ्या गोष्टी सांगतो, माझी नणंद माझी खूप जवळची मैत्रीण आहे, आणि त्याचा आणि लफवा छपवीचा काय संबंध, हो ना? हे तू आता इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करतेस? अगं तुम्ही दोघांनी जर काही केलंच नाहीये, तुम्ही जर खोटं नाही बोलत, तर मग इमोशनल ब्लॅकमेल होण्याची गरजच काय, हो ना? अच्छा, हे नाही, हे माझी अशी उलट क्लास नाही घ्यायची, मला नाही जमत. हे शिल्पी, मी सांगतोय सगळं. हे बघ, आपल्याला एक ऑर्डर आली आहे आणि ती आम्ही एक्सेप्ट केली. 10,000 पॅक बनवायचे आहेत आणि खूप प्रॉफिट होणार आहे आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करू नको, मी त्या डीलरला भेटून आलोय, शहानिशा केली आहे सगळी, परफेक्ट आहे सगळं, म्हणून आम्ही एक्सेप्ट केली ऑर्डर. ही डील कुणी एक्सेप्ट केली, तुम्ही की शिल्पीने? मी. आम्ही दोघं. मी तुम्हाला दोघांना स्पष्टपणे सांगितलं होतं ना की माझा कोर्स संपल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट करायची नाही, आणि हेच सांगण्यासाठी तुम्ही मला डिनरला नेत होतात. नाही, असं नाहीये. डिनरला जायचं कॅन्सल, आणि आता आपण कोणतीही ऑर्डर ऍक्सेप्ट करणार नाही.